जागतिक दिनाच्या निमित्ताने महिला कामगारांचा मेळावा व सन्मान सोहळा। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने आज दिनांक 8 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता कॉम्रेड गणेश शिंगे यांचे जनसंपर्क कार्यालय इतवारा नांदेड येथे संपन्न झाला। मनपातील काही महिला कामगार सेवानिवृत्त झाल्या, त्यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला। महिला दिनाच्या औचित्य साधून मनपातील कामगार महिलांना व वार्डातील महिलांना ब्लाउज पीस, नारळ, गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी मार्गदर्शक कॉम्रेड बी के पांचाळ, संस्थापक सचिव कॉम्रेड गणेश शिंगे, संस्थापक अध्यक्ष यावेळी प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते महिला कामगारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला। यावेळी शैलेश कांबळे, प्रसन्नजीत अवताडे, हरीश अवताडे, राजेश माने, संदीप पायकराव, अंकित पायकराव, सचिन शिंगे, राहुल शिंगे, सुमेध सूर्यवंशी, सुमेध खंदारे, आकाश वारकुडे, अशोक गायकवाड, शैलेंद्र दवणे, दुरपता मेत्रे, संगीताबाई ओढणे, कृष्णाबाई गवळी, अरुणाबाई पायकराव, प्रियंका वाघमारे, निर्मलबाई गायकवाड, राजाबाई सोनकांबळे, पुष्पा सोनटक्के, वर्षा गाडे, सविताबाई इंगोले, कमालबाई शिंगे, शांताबाई कांबळे, विमल थोरात इत्यादी महिला व वार्डातील महिला पुरुषांची उपस्थिती होती। साडी चोळी देऊन नांदेड वाघाळा महानगरपालिका कर्मचारी गणेशराव शिंगे यांच्यातर्फे होईल आणि मीनाबाई शिकळे यांच्या सुद्धा साडीनंतर नांदेड वाघाळा तसेच शांताबाई हटकर यांना सुद्धा विनंती आहे की आपला सत्कार संगीताबाई यांना सुद्धा विनंती आहे की आपला सत्कार स्वीकारा। इकडे बघा, इकडे बघा। निर्मलबाई नारायण गायकवाड यांनी बीएससी इकडे बघा, इकडे बघा। आपण हे दिवस मातेसाठी आहे, स्त्रीशक्ती विषय नाहीये, मी मान्यवराला देणारच आहे, परंतु थोडक्यात सांगतो। 8 मार्च 1909 या वर्षी महिलांच्या बाबतीमध्ये अमेरिकेच्या या देशानं जागतिक महिलांचा दिवस साजरा करण्याच्या बाबतीमध्ये महिलांच्या जीवनामध्ये आणलेले साधारण महिला काय करू शकतात, महिलांच्या मध्ये किती ताकद आहे, महिलांना पुरुषाबरोबर वागण्याचं स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये दिलं। परंतु त्याच्यानंतर महिला दिवस साजरा करणं 8 मार्च रोजी जे दिवस निश्चित झालेला आहे, त्या दिवसाचं औचित्य साधून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन आणि मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आमच्या पवारसाहेबांना आजच्या दिवशी योगदान दिलं, त्याचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। तर मी या बाबतीत बोलणारच आहे। तत्पूर्वी मी कॉम्रेड बी के पांचाळ समाजामध्ये महिलाचं स्थान काय हा मोठा प्रश्न आहे। सध्या आजच्या दिवस म्हणजे आज जागतिक महिला दिन असल्यामुळे जगभर हा दिवस साजरा केला जातो, परंतु हा दिवस साजरा करत असल्यामुळे त्याचं महत्व हे जे काही लक्षात घ्यायला पाहिजे ते त्या राज्याचं सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की देश समाज कसा संचाल व्हावा। अशा या छत्रपती शिवरायाच्या आई जिजाई माता अहिल्याबाई या देशामध्ये अनेक महिला होऊन गेलेल्या आहेत, परंतु त्यांनी त्याच्या जीवनामध्ये अनेक कडू प्रसंग भोगले।
म्हणून त्यांचे लेकरं आज समाजामध्ये उंच मानानं किंवा छाती फुगून जगतात. आज त्याचं नाव आहे. आज आपण महिला म्हणून काम करत असताना अतिशय वाईट परिस्थिती आहे. पंचायत सांगितल्याप्रमाणे स्त्रीगळ खाण्याचा पुरुषाचा दृष्टिकोन हे अतिशय निंदनीय आहे. महिलांचा मान सन्मान व्हावा. आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलतो आणि तुमच्या प्रती मी सद्भावना व्यक्त करतो की तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सन्मान मिळावा, तुमच्या कुटुंबामध्ये मान मिळावा. महिलांचं जीवन अतिशय खडतर जीवन आहे. समाजामध्ये लेकरापासून जावयापासून नातापासून जवळ्यापासून नवऱ्याच्या भावापासून प्रत्येकाचं चाकरी करण्याचं जे जीवन गेलेलं आहे. तर तुमच्या आजच्या या दिवसाच्या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमचं जीवन अतिशय सुखमय व्हावं अशी मी सद्भावना व्यक्त करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी तुम्हाला फराळाची व्यवस्था केलेली आहे. आपण या ठिकाणी फराळ घ्यावा, गोड धोरण करावं अशी मी या ठिकाणी सूचना करतो. आणि पवार साहेबांनी तुमच्यासाठी सर, आज जागतिक महिला दिनानिमित्त काय सांगशाल तुम्ही आज समाज महिलांची समाजामध्ये आजही पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलणं हे महत्वाची गोष्ट आहे. आजही स्त्रियाला गुलाम म्हणूनच वागवल्या जाते, गुलाम म्हणूनच समजल्या जाते समाजामध्ये. आणि काय करा, आम्ही तुम्हाला एक जागतिक दिनानिमित्त या ठिकाणी आपण जो महिला दिनानिमित्त आपण नांदेड महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने आज आपण कामगार महिलांचा भव्य सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला. या मागची आपली भूमिका काय आहे? नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन ही नांदेड वगळा महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 वर्षापासून संघटना म्हणून कार्यरत आहे. या संघटनेचे ध्येय आणि धोरण कामगाराच्या हिताचे आहे. नांदेड वगळा महानगरपालिकेमध्ये स्वच्छता विभागामध्ये मोठ्या प्रमाणात महिला कामगार कार्यरत आहेत आणि संघटनेचं धोरण असं आहे की देशामध्ये जगामध्ये कामगाराच्या प्रती किंवा महिलेच्या प्रती ज्या काही चांगल्या गोष्टी येतात ते संघटना त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात. जागतिक महिला कामगार दिन आम्ही गेल्या 10 वर्षापासून राबवित आहोत. 2 वर्षाच्या अगोदर माजी महापौर जयश्रीताई पावडे आणि आमच्या बियानी मॅडम यांच्या हस्ते आम्ही महिला कामगारांना साडी, चोळी आणि पुरुष कामगारांना टावेल अशा स्वरूपाचे आम्ही 350 ते 400 कामगारांचा सन्मान केला. उद्देश एवढाच आहे की महिलांचं संरक्षण व्हावं, महिलांना मान सन्मान मिळावा आणि आमच्या महिलांना आमची संघटना आहे ही त्यांच्या मनामध्ये घर करून राहावं. आणि नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन ही संघटना महानगरपालिकेतल्या महिला कामगारांचं मोठ्या प्रमाणात संरक्षण करीत आहे. महिला कामगारांना प्रभागामध्ये काम करत असताना, कार्यालयामध्ये काम करत असताना त्यांच्या प्रती इतरांकडून त्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या विरोधामध्ये झालेल्या कारवायाचा निषेध करण्यासाठी संघटना पुढे येते. महिला कामगारांना प्रभागामध्ये काम करत असताना झालेल्या त्रासाबद्दल संघटना पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हे दाखल करते. अशा स्वरूपाचं काम संघटनेचं आहे. आणि आजच्या 8 मार्च 2025 रोजी महिला कामगार दिवस साधून नांदेड महानगरपालिकेतील कंत्राटी महिला कामगार, सेवानिवृत्त कामगार आणि संघर्षनगर या ठिकाणी ही कामगार वसाहत आहे. या कामगार वसाहतीमध्ये जे महिला कामगार सेवानिवृत्त होऊन 10-15 वर्ष झालेले होतं अशा वयोवृद्ध आणि ज्येष्ठ महिला कामगारांचा नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने या ठिकाणी आमच्या हिशोबानं छोटे काही असो पण सत्कार केला, त्यांना फराळ दिलं आणि त्याचा मान सन्मान ठेवला. हे आमचं कर्तव्य आहे असं आम्ही समजून केलो. त्याबद्दल मी स्वतःला समाधान समजतो आणि कामगाराप्रती माझी अशीच निष्ठा राहील असं मी या ठिकाणी वगळा महानगरपालिकेतील कंत्राटी महिला कामगार असो की पुरुष कामगार असो या कंत्राटी कामगारांना कायम करणे, त्यांना मालकी हक्काचे घरं मिळवून देणे, कंत्राटी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वाढीव वेतन मिळणे, कंत्राटी कामगारांना सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला मिळणे, कंत्राटी कामगारांनी ESI म्हणजे राज्य कर्मचारी विमा मंडळामार्फत
सर्व सेवा सवलती उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन ही कटिबद्ध आहे आणि या बाबतीमध्ये मी सातत्याने पाठपुरावा करत आहे। येत्या महिन्याभरामध्ये नांदेड वगळा महानगरपालिकेतल्या कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीचा मुद्दा औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, तो निकाली निघण्याची शक्यता आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि कंत्राटी कामगाराच्या वेतनामध्ये वाढ करणे, कंत्राटी कामगाराला कायम करणे या सर्व गोष्टी सर्व बाबी महापालिका कर्मचारी संघटना म्हणून मी करणार आहे। धन्यवाद। आणि महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।